नको ना विचार. काय विचारायचं ते विचारा. माग झाले काय विचारायचं ते विचारा. मी म्हटलं का तेव्हा पण विचारू नका म्हणून. ते नाही लावलं ना. ते लावणार मी नंतर. कधी लावले आम्ही नाही लावले. काय सांगाल ताई? काय काय आता शक्ती प्रदर्शन तर जोरदार चालू आहे. चालू आहे ना. सावरगाव कुसूरचीच लोक दिसत आहेत. सावरगाव कुसूर मग सावरगाव कुसूर मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यावेळेला दोन शिवसेना टक्कर होणार आहे ना. होणार काय आता धनुष्यबाण निवडून येईल. धनुष्यबाण निवडून येईल. 100% धनुष्यबाण निवडून येणार म्हणलं. मशालचा विषय येतो कुठं. काय म्हटलं जाते समजून घ्या का ज्या युती झाली तुम्ही पाहिली असेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या. कसं वाटलं तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले? ते आम्हाला कसं वाटण्यापेक्षा आम्हाला आमच्या पक्षाबद्दल काय वाटतं ते विचारावं. आता मी तेच विचारतोय. दोन्ही राष्ट्रवादींनी दिलाय पाठिंबा मशालीला. म्हणजे राष्ट्रवादी काम करणार मशालीचं. हा करणार ना. तरी बी तुमचं तर कोण युती नाहीये तुमचं. आमच्याकडे आमदार शरददादा सोनवणे आता सगळे प्रवेश करायला लागलेत दादांबरोबर. आता मशालीचे तालुका प्रमुख पण आता तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. मी सांगण्याची काही गरज नाही. माऊली खंडगळे आलो ताकद वाढली. हा? माऊली खंडगळेमुळे ताकद वाढेल. वाढणार ना. तालुका प्रमुख येत होते सेनेचे जुने. असं कसं म्हणतं बाजार समितीचे डायरेक्टर आहेत. काम आहे त्यांचं तालुक्यामध्ये. वाढणार ना. त्यांच्यावर अन्याय झाला होता. आता अन्याय झाला की नाही झाला होता त्यांनाच माहिती. आता त्यांना काल विश्वासात नाही घेतलं म्हणजे अन्यायच आहे ना. गुपचूप मिटिंग घेतली पत्रकार परिषद. गपचूप मीटिंग घेतली. माऊली शेट्टी ते नव्हते. मग अन्याय झाला की नाही. तालुका प्रमुख पाहिजे की नाही उभाट्याचा. मग त्यांना न विचारता मीटिंग घेतली म्हणजे त्यांच्यावर अन्याय झाला की नाही. तालुका प्रमुख म्हणजे मिनी आमदार असतो. तुमच्या गावामध्ये येणाऱ्या गावाची काय परिस्थिती राहील? मोठं गाव आहे ना. आमच्या गावचे सगळ्यात मोठं गाव येणारच आहे ना. येणारे आहे चांगले धनुष्यबाणाला चांगलं मत. आमचा उमेदवार पण आहे ना आता कोण जितेंद्र जयानंद शेट्डोले. ते म्हणतात ते येणारे गाव बालेकिल्ले आशाताईचा. आता तुम्हाला इलेक्शन मध्ये कळेल ना. कसं काय आता ते इतक्या पाठीमागं भरभरून मतदान करायची लोक. नाही करणार असं काय. त्यांना पण होणार मतदान. आम्ही काय म्हणत नाही 100% आम्हाला होईल. परंतु हे दोन्ही धनुष्याची सीटं निवडून येणार आहेत. संतोषदादा चव्हाण यांचं काम चांगलं आहे आणि आमदार शरददादा सोनवणे यांचं विजन चांगलं आहे. केंद्रात राज्यात तुम्ही सत्ता आहे. तुम्ही पक्षाच्या नेते आहेत म्हणून तुम्ही आता हे करताय असं. असं काय. सामान्य लोकांना काय वाटतं? सामान्य लोकांचाच आवाज आहे आमच्यापर्यंत. ह्या महिला कुठल्या आहेत? या महिला विचारा ना त्यांना येणारच्या. नक्की विचारू का? नक्की विचारा. हो महिला सांगा. नमस्कार ताई, काय नाव तुमचं? गाव कोणतं? नीलम सुहास पोखरकर. अच्छा, गाव खडकी पिंपळगाव. खडकी पिंपळगाव. आणि तुम्ही प्रचार करताय जुन्नर तालुक्यात. भाऊ ये ना माझा. कोण? पंचायत समितीमध्ये जितू भाऊ. अच्छा अच्छा. जितू भाऊला सपोर्ट करण्यासाठी आलोय. तुम्ही आलात. हो. मग आपल्या तालुक्यातलं कोण आहे मतदारसंघातलं इथलं? आहे काय 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 सांगाल आता? हे काय सगळं मॅचिंग आहे का? बहिणी आहे. किती बहिणी आहे तुम्ही? एक नंबर तुम्ही. हे दोन नंबर. 3 नंबर कुठे? आणि 4 नंबर एक आहे रुपाली इकडे. 5 नंबर. अरे वा. आई कुठे? आई तुम्ही का नाही काय मॅचिंग केलं? हा? बरं, ठीक आहे. काय काय सांगाल आता? काय आता हे गोरगरिबांना मदत करणार आहे कोण? जितू भाऊ. लोक करतील मतदान? करतील. कौल आहे तसा आम्हाला. कसं आहे भावाचा स्वभाव कसा आहे? छान आहे. तुम्हाला दिसत नाही का हे आमच्या? सगळ्या बहिणी आल्या. हो मग. बहिणी भांडणं करतात जमिनीसाठी. नाही आमचा भाऊ लाखात एक आहे. हो मग घेऊन देणार आहेत. कळत नाही का मग. विद्येमुळेच उदाहरण दिलं ना. मी जवळच्याच गावात आहे ना, पारुंड्यात आहे ना, त्याच्यामुळं. मारून देत ना. मग काय इकडचं चित्र काय? ठीक आहे. असं द्यायचंय, असं द्यायला जास्त आहे, माणसं म्हणले. चालतंय. दोन इकडे पण असतंय ज्याचं हे आहे ना. मग आता आपल्याला सपोर्ट कोणाला करायचं? वर संतोष दादा. साहेबांना करू सपोर्ट. आता संतोष दादा आपले शिंदे साहेबांचे आहेत ना. आता तेच आपल्या पक्षाचे आहेत ना. मग आता तुम्ही सगळ्या बहिणी मला सांगा, मग आता मतदान होईपर्यंत इथेच आता का? हो, मी इथंच आहे. अलिबागला तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलोय. आता इथं मुक्कामी का? हो मुक्काम. मग भावाला सपोर्ट केला पाहिजे ना. फिरणार फिरणार. चला.
बहिणी उभ्याच असतात ना. आणि बरोबर बहिणी गोळा केल्या. अहो मग भाऊ जर मोठा होत असेल तर बहिणीला किती आनंद होतो की नाही. मग बहिणी माहेर आणि सासर महिलांसाठी दोन्ही पण महत्वाचे असतात. तुम्ही चांगलं वोट बँक बरोबर शोधून काढलं. यांच्या घरात किती काय मग प्रश्नच नाही आहे. मग काय काय एक जनतेला एक आव्हान कराल का कुणाला निवडून दिलं पाहिजे हे जनतेने? आता तरी जुन्नर तालुक्यामध्ये शरददादा सोनवणे हे कामाची व्यक्ती आहे. त्यांनी तालुक्याचं विजन डोळ्यासमोर ठेवलंय, विकास कामं डोळ्यासमोर ठेवलंय, तालुका पर्यटन केलंय, तालुक्यामध्ये रस्ते केलेत आणि आता 4 वर्ष त्यांच्याकडे आहेत. तालुक्याचा कायापालट दादा करणार आहेत. मग दादा जर आमदार आहेत, शिंदे साहेब जर उपमुख्यमंत्री आहेत, मग सत्ता ज्याच्याकडे त्याच्याकडून कामं होणार आहेत. मग वाऱ्याबरोबरच चाललं पाहिजे, प्रवाहाबरोबरच व्हायला पाहिजे. चुकीच्या दिशेने जाऊन करता काय? बरोबर आहे. मग करायचे असतील तर आता आपली संधी कवा? अहो आम्हाला संधीच आहे. आम्हाला पंचायत समितीला विचारलं पण मला पंचायत समिती नाही लढायची. मी एकदा लढलेली आहे. मला नाही इंटरेस्ट पंचायत समितीला. जेडपी लढवायची. मी झेडपी नियोजन मंडळ घेईल काय तरी देतील मला आता. मग पुढच्या वेळेस बघूया. पण आम्ही म्हणजे आत्ता पण आम्ही इतके खुश आहोत. आम्हाला विचारणा झाली होती. आम्ही म्हटले मग ताई येणाऱ्यामध्ये सीट द्यायचं तर आम्ही त्यांच्या नावाचा विचार केला. कारण पंचायत समिती नाही आता एकदा लढलोय. जिल्हा वरती जायचं. आता येणाऱ्या गावचं थोडक्यात सांगा. 100% किती टक्के संतोष चव्हाणांना होतील मतदान? कमीत कमी 40-45% संतोष दादांना मतदान होईल. जास्त कुणाला होईल अशा ताईला? जास्त पारखेंना जास्त कोणाला होईल? 45% झाले संतोष चव्हाण. मतदानाच होतंय का 80% मतदान? अंदाज हो आपला. तुम्ही त्या गावचे तुम्हाला माहित पाहिजे. मग माहिती ना सांगा. 45% 40-45 संतोष चव्हाण. 100% हे मतदान होणार त्यांना. 45 गुलाब पारखेंना किती होईल? त्यांना होईल 40%. 40-80 आणि अशा ताईला? आशा ताईला त्याच्या पुढे 1-2% होईल जास्त. मग किती 200%ची निवडणूक करायला लागेल? नाही तुम्ही टक्केवारी विचारली म्हणून मी सांगते. तुम्ही जमली. टक्के सांगितलं. याला इतके टक्के त्याला तितके टक्के. ठीक आहे, तेव्हा धन्यवाद. हे पहा ताईंचं काम आहे गावामध्ये आणि ताईंचे जरा आहे तिथे थोडं. आम्ही काय ताई एक महिला आहेत. आम्ही त्यांचा काय दुस्वास करत नाही किंवा हे करत नाही. जे वस्तुस्थिती आहे ती सांगतोय. तुम्ही म्हणाल का आमचा पक्ष म्हणून आम्ही आमच्या पक्षाचा मोठेपणा सांगतो असं बिलकुल नाही. सत्य परिस्थिती तुम्ही विचारली ती सांगितली. खूप खूप धन्यवाद सत्य परिस्थिती आम्हाला सांगितल्याबद्दल आणि तुमचंही भगिनींचं आई तुमचंही धन्यवाद. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.